आजकाल सगळीकडे हेच ऐकायला मिळाले की मुलांसाठी मुली मिळत नाहीत. नाही, मुली खूप आहेत. पण त्या मुलींच्या आयांना त्यांच्या मुलीसाठी सरकारी नोकरदार मुलगा हवा आहे, 10-20 एकर जमीन हवी आहे, बंगला हवा आहे, गाडी हवी आहे. पण मला सांगा, आपल्या घरची गरिबी परिस्थिती असताना आपण जमीन विकून पैसा कमवून जर मोठं घर बघून दिलं मुलीला, तर त्या घरचे आपली किंमत करतात का? तिथे आपली किंमत कमी असते. आज ना उद्या आपल्या मुलीला त्या घरचे टोमणे मिळणार. हां, काय होतं हो बापाच्या घरी? एकदम भिकार भाजणं होतं. इथं येऊन लई पटात पडलंय. त्यामुळं मुलगा शोधताना निर्व्यसनी शोधा. गरीब असला तरी चालेल, घरातली माणसं कशी आहेत बघा, माणसं चांगली शोधा. तिथे मुलगी सुखाने नांदेल. आणि निर्व्यसनी मुलगा असला तर तो शून्यातून विश्व निर्माण उभं करेल. ते चांगलं राहील. श्रीमंत घराणं बघून द्याल तर तिथे काही नाही. उदाहरणं आहेत मागे गेल्या 4 वर्षाखाली काय काय झालं होतं श्रीमंत घराणं बघून दिलेल्या मुलीचं. लक्षात ठेवा. आणि तुमच्या घरी काही नसतं तरी तुमचं सगळं विकून टिकून तुम्ही मुलीला लावता, त्याचा काही उपयोग नाही. कुणाला किंमत नसते. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.